नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्यावर मी आज बोलणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम. आता आकर्षणाचा नियम म्हणजे काय? आपण एखाद्या गोष्टीला आकर्षित करतो. म्हणजे जसे आपले विचार असतात ते जे चांगले विचार असतील त्याच्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतो. म्हणजेच आपल्याभोवती जे ब्रह्मांड असतं त्या ब्रह्मांडाला आपल्या चांगल्या विचाराने आपण आकर्षित करतो. असं हा नियम आहे की हा आकर्षणाचा नियम. आता बघा, आपल्यामध्ये म्हणजे आपण लहानपणी शिकलोय की अणुरेणू आहेत. अणुरेणूच्या मध्ये एक पॉईंट असतो. आता शास्त्रज्ञांनी असा विचार केला की हे जे अणुरेणू आहेत ह्या दोघांच्या मधला जो गॅप आहे ह्या मधल्या गॅपमध्ये काय असेल बरं? तर आपण असं समजलो की अणू म्हणजे टेनिसचा बॉल आणि रेणू म्हणजे त्याच्या भोवती जी एक कक्षा असते ते मैदान. तर हे जे मैदान आहे ते म्हणजे ब्रह्मांड. आणि त्या ब्रह्मांडामध्ये आपण आपले जे विचार टाकतो त्याप्रमाणे ते विचारांची जी फ्रिक्वेन्सी आपली जाते त्याप्रमाणे त्या ब्रह्मांडाकडून आपल्याला एक एनर्जी मिळते आणि ते पुन्हा आपल्याकडे येते आणि त्या पद्धतीने ती गोष्ट घडते. त्यालाच म्हणतात की आकर्षणाचा नियम. आता कसं आहे की बघा, गौतम बुद्धांचे जे विचार आहेत, आपण नेहमीच पाहिले की गौतम बुद्धांचे जे विचार आहेत ते अगदी पॉझिटिव्ह विचार असतात. तर आपण जेव्हा एखादा विचार करतो तेव्हा तो विचार जो आहे हा ब्रह्मांडात बाहेर फेकला जातो आणि त्याला तशीच सिमिलर फ्रिक्वेन्सी मिळते आणि मग ती फ्रिक्वेन्सी ते अट्रॅक्ट करतात. आता जसं की बघा, आपल्याला घर बांधायचं आहे. मला घर बांधायचं आहे, 2 करोडचं मला घर बांधायचं आहे. परंतु मी जर हा विचार करते की मला पगार खूप कमी आहे आणि मी 10,000 पगारामध्ये मी कसं काय घर बांधणार? तर मग आता ह्यामध्ये काय होतं की आपण जे बोलतो आहोत ते नकारात्मक नसलं तरी ते होकारात्मक सुद्धा नाही आहे. आणि त्यामुळे तिथे कुठेतरी ह्या विचारांमध्ये कमतरता आहे. म्हणजेच काय होतं, मग ही जी कमतरता आहे ते ब्रह्मांड कॅच करतं. म्हणजे मग तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही. मग आता या ठिकाणी तुम्ही कसं बोलायला हवं? म्हणजे आपण काय म्हणतो की जे आपले थॉट्स आहेत, जे इमोशन्स आहेत, त्यामधून जी फ्रिक्वेन्सी बाहेर जाते ती फ्रिक्वेन्सी आपल्याकडे पुन्हा येत असते. त्यामुळे आपण बोलताना असं बोललं पाहिजे की मी हे घर बांधणार आहे, मला हे घर मी बांधणारच आहे, माझं हे घर बांधून झालंय किंवा मी हे घर करणार आहे. दिवसभर आपण सकारात्मक विचार करत नसतो, ही गोष्ट अगदी खरी आहे. कारण की कसं असतं की तुम्ही जर इंटरनेटवर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ब्रेनमधली जी शक्ती असते ती इतकी प्रचंड असते की ती शक्ती आपण इथं बसून अमेरिकेतल्या माणसामध्ये सुद्धा तो बदल घडवून आणू शकतो. इतकी प्रचंड शक्ती आपल्या ब्रेनमध्ये असते. आता आपलं बॉडी म्हणजे हे एक मॅग्नेट आहे. मॅग्नेट म्हणजे आपण जे विचार करतो अशा वेळी ते विचार परत बाहेर गेल्यानंतर पुन्हा ब्रह्मांडाकडून ते आपल्याकडे परत येतात, ते आकर्षित होतात आपल्याकडे आणि मग त्याप्रमाणे ती गोष्ट घडत असते. आणि 80 ते 85% हे आपण नकारात्मक विचारच करत असतो. मग आता पॉझिटिव्ह विचार करायचा कसा? तर पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे कसं असतं, तर ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये बघा 2 माइंड असतं, 2 प्रकारचे माइंड, ज्याला आपण कॉन्शियस माइंड म्हणतो आणि एक सबकॉन्शियस माइंड. आपण नेहमी म्हणतो बघा, बघ तुझ्या सबकॉन्शियस माइंडला पटतंय का, तू जे काही करतोयस ते जर पटत असेल तर तू कर, असं जे आपण म्हणतो. मग सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे? तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे हे 24 तास वर्किंग असतं, ज्याच्यामध्ये अनेक हॅबिट्स डेव्हलप झालेल्या असतात. आणि कॉन्शियस माइंड म्हणजे काय असतं? तर कॉन्शियस माइंड म्हणजे वरवरचं आपण जे विचार करतो ते माइंड. तर हे सबकॉन्शियस माइंड जे असतं ते खूप खोलात जाऊन त्याचा विचार झालेला असतो आणि त्यामुळे आपण जो विचार करतो, आता आपल्यामध्ये आपल्या मनाच्या 4 अवस्था असतात, जसं की अल्फा, बीटा, थीटा आणि डेल्टा. त्याच्यातला जो बीटा हा आहे हा जागृत अवस्थेमध्ये असलेला ही अवस्था असते. मग तुम्ही जागृत अवस्थेमध्ये जे काही बोलता किंवा करता ते तुमच्या बाबतीत घडत असतं. म्हणून आपण नेहमी सकारात्मक विचार करायला पाहिजे. आता आपण ठरवतो बघा की
दरवर्षी नवीन वर्ष आलं की आपण संकल्प करतो की नाही, दरवर्षी की काय संकल्प करतो की नाही आता मी या वर्षीपासून हे करणार आहे. म्हणजे जसं की मी आता योगासनं करणार आहे, नियमितपणा करणार आहे, माझ्या रुटीनमध्ये मी अगदी व्यवस्थित नियमितपणा आणणार आहे, रोज सकाळी लवकर उठणार आहे, हे सगळं आपण ठरवतो आणि आपण तसं करायला सुरुवातही करतो. पण ते किती दिवस चालतं, तर 15 दिवस. मग ते 15 दिवस का चालतं, कारण आपलं सबकॉन्शियस माइंड नंतर काय म्हणतं की नाही रोज रोज सकाळी उठणं कुठं शक्य होणार आहे, आपल्याला नाही पॉसिबल, हे काही शक्य होणार नाही. मग हे जे सबकॉन्शियस माइंड आपल्याला एक जागृत अवस्थेमध्ये जे आपल्याला त्यांनी कॅच केलेलं असतं ते आपल्याकडे परत ते टाकतं, त्याच्यामुळे ती कृती आपली बंद पडते. आणि म्हणून हे जे असतं हे आपल्याला लहानपणापासून आपल्या मनावरती बिंबवलेलं असतं. हे जे निगेटिव्ह ब्लॉक्स असतात हे आपण काढले पाहिजेत. आता लहानपणापासून आपल्या मनावर जो पॅटर्न ठरलेला असतो तोच आपला घडलेला असतो. आता जसं की आपण एक उदाहरण घेऊयात की म्हणजे आई जर नोकरी करत असेल तर ती मुलाला काय म्हणते की पटकन आंघोळ कर रे, पटकन डबा आवर रे, पटकन दप्तर भर रे, बूट घाल, कपडे घाल. म्हणजे हे पटकन पटकन ही एक जी गोष्ट आहे ही सतत त्या मुलाच्या मनावरती अशी ठसवली जाते, त्याच्यामुळे ते सबकॉन्शियस माइंडमध्ये बसतं आणि मग तो मुलगा सगळ्या गोष्टी पटकन 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 करायच्या, घाईघाईत करायच्या, हीच त्याला ती सवय लागते. तर ह्यासाठी काय उपाय करायचा, तर आपण आपल्या मनाला एक चांगली गोष्ट जर ठरवून द्यायची असेल तर सकाळी उठल्यानंतर एक 30 मिनिट आपण शांत बसून चांगला विचार अगोदर करायचा आणि त्या चांगल्या विचारानंतर मग आपण आपल्या सगळ्या पुढच्या कृती करायला सुरुवात करायची. जसं का आता आपण बघा, गाडी चालवताना आपण काय करतो, आपलं सबकॉन्शियस कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असतो की नाही आता आपल्याला कुठे ब्रेक दाबायचा आहे, कुठे स्पीड वाढवायचं आहे, चढावावर गाडी कशी घ्यायची आहे, हे सगळं आपलं सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट असतं. म्हणूनच आपण कॉन्फिडंट असतो की आपण आता अशी गाडी चालवायची. आणि एकदा आपल्याला ती गाडी चालवण्याची सवय झाली की मग आपल्याला रस्ते बिस्ते हे बघण्याची गरज नाही लागत, आपण बरोबर जायला लागतो. आणि आपल्याला कधी ब्रेक दाबायचा, कधी ब्रेकवरचा पाय काढायचा किंवा कधी स्पीड वाढवायचा हे सांगण्याची मनाला गरज लागत नाही, कारण की आपल्याला त्याची सवय होऊन जाते, कारण ते सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट झालेलं असतं. तर हे जे आपल्या मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट झालेलं असतं ना, हे खूप गरजेचं असतं. जसे की आता आपण रात्री बघा म्हणजे आणि असं म्हणतात की 21 दिवस कोणतीही गोष्ट जर तुम्ही केली सातत्याने तर ती तुमची कुठलीही गोष्ट 21 दिवस केल्यामुळे त्याची एक सवय तुम्हाला पडते. म्हणजेच काय होतं, ती सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या अगदी फिट होते आणि ती सबकॉन्शियस माइंडमध्ये एकदा फिट झाली की मग ती कोणीच काढू शकत नाही. म्हणून ती 21 दिवसाची जी एक गोष्ट आहे की तुम्ही 21 दिवस ही एक गोष्ट करा असं सगळे म्हणतात, तर त्याच्यासाठी ते म्हटलं जातं. आता तुम्ही रात्री झोपताना सुद्धा बघा काय करता, तुम्ही कोणते प्रोग्राम्स टीव्हीवर बघता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हॉरर शो पाहता किंवा CID पाहता किंवा क्राईम पेट्रोल पाहता, तर तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये रात्री तुम्ही तेच घेऊन झोपता, मग तुम्हाला सकाळी उठल्यानंतरही पुन्हा तेच आठवतं. म्हणून आपण सबकॉन्शियस माइंड कसं चांगलं ठेवायचं ह्याचा आपल्याला नक्की विचार करायला लागतो. त्याचप्रमाणे जसं आपण असं म्हणलेलं आहे की सुसंगती सदा घडो, तर आपण ज्या संगतीत आहोत ती संगत खूप महत्त्वाची आणि खूप मोलाची आहे. ती जी संगत आहे ती चांगल्या माणसाची आहे की वाईट माणसाची आहे, चांगल्या विचारांची आहे की नकारात्मक विचारांची आहे, त्यावरती आपलं जे एक बदल असतो आपल्यामध्ये विचारांमध्ये होणारा तो खूप त्याच्यावर अवलंबून असतो. आता तुमच्या जर सोबत सतत एक नकारात्मक विचारांची व्यक्ती जर असेल तर तुमच्या सतत मनावर तेच ठसवलं जातं आणि त्याप्रमाणे तुमचं सबकॉन्शियस माइंड काम करायला लागतं. आता हे अशा प्रकारचं जे सबकॉन्शियस माइंड काम करायला लागतं तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला त्याच गोष्टीची सवय लागते. आणि म्हणून असं म्हणतात की सुसंगती सदा घडो, तर अशा चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये राहा की ज्याच्यामुळे तुमच्या मनावर चांगले परिणाम होतील. आता निगेटिव्ह थॉट्स जे आहेत हे निगेटिव्ह थॉट्स हे काही तुम्ही किती जरी म्हणलं की थांबवू तर ते थांबत नाहीत. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपले जे पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये असतात ते आपण सतत चालू ठेवले पाहिजे. म्हणजे नेहमी आपण जो विचार करतो तो चांगलाच करायला पाहिजे. म्हणजे कसं की आपण सहज म्हणतो बघा की हे कसं शक्य आहे, हे शक्यच नाही आहे, तर असं न म्हणता हे कसं शक्य होईल हे आपण विचार करायला पाहिजे की अगदी सहज शक्य होईल, का नाही होणार आहे, आपण करूच शकतो. हे हा आपण असा विचार करू शकतो. साधारणपणे कोणताही विचार जर आपल्या मनात आला तर तो 3 दिवस राहतात, ते विचार आपल्या मनात 3 दिवस राहतात असं म्हटलं जातं. कारण की सबकॉन्शियस माइंडमध्ये ते 3 दिवस राहिल्यानंतर मग नंतर ते बाहेर पडू शकतात. जसं की आता समजा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण विचार केला की ही व्यक्ती मला असंच बोलली,
ही अशीच आहे, ही तशीच आहे, हिचं असंच आहे, असं जर आपण विचार केला तर आपल्या डोक्यात तेच घोळणार. पण जर आपण असा विचार केला की नाही, ही जी व्यक्ती आहे ही मला बोलली हे खरं आहे, पण कदाचित ती वेगळ्या मनस्थितीत आपल्याला बोलली आहे, पण असं ठीक आहे, काही हरकत नाही, ती शांत होईल, नंतर तीच होऊन माझ्याशी बोलायला येईल शांतपणे, असा जर विचार केला हा पॉझिटिव्ह, तर त्या विचारांची सवय आपल्या मनाला लागते. आणि म्हणून सबकॉन्शियस माइंडला तुम्ही सगळं चांगलंच खाद्य पुरवलं पाहिजे. स्वतःचा जो गोल आहे तो आपल्याला ठरवता आला पाहिजे. आता आपण लहान मुलांना विचारतो की का रे, तुझा काय गोल आहे, तो पटकन सांगतो बघा की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, आणि मग तो त्याच विचारांमध्ये वाढतो आणि वाढल्यानंतर त्याच पद्धतीने त्याची कार्यपद्धती सुरू होते की मला डॉक्टर व्हायचं तर मला काय करायला पाहिजे, मग तो सायन्सला जाईल पुढे गेल्यानंतर. तर हा जो एक गोल आहे आपला, हा पहिल्यापासून आपण ठरवायला पाहिजे. आपण जीन्स सुद्धा या आकर्षणाच्या नियमाने बदलू शकतो. आता कसं, म्हणजे एक प्रेग्नंट स्त्री होती, तिचे आणि तिच्या नवऱ्याचे डोळे पूर्ण काळे होते, पूर्ण काळे, पण तिने असा विचार केला की मला घारा डोळ्यांचं बाळ हवंय, तर तिला आणि मुलगी हवी असा तिने विचार केला, तर तिला घारा डोळ्यांची सुंदर गोरी पान अशी मुलगी झाली. तर म्हणून म्हणलं की हा जो आकर्षणाचा नियम आहे, ह्या नियमाने आपण जीन्स सुद्धा आपल्यातले बदलू शकतो. तुम्ही ज्यावर फोकस करता तेच वृद्धिंगत होत जातं, आणि जे आपल्याला हवं आहे त्यावरती आपण बोललं पाहिजे, जे नको आहे त्यावर नाही बोलायचं. आपण लहान मुलांना पटकन म्हणतो बाहेर पाऊस पडतोय बरं का रे, तू जाऊ नकोस, पडशील, सर्दी होईल, तू बाहेर जाऊ नकोस, असं बोलण्यापेक्षा जर आपण असं म्हणालो की बाहेर पाऊस पडतोय, हां पाऊस थांबला की मग तू बाहेर जा, किंवा गेलासच तर जरा सांभाळ बरं, ह्या पद्धतीने जे बोलणं आहे, हे जे बोलणं आपलं असतं, हे आपण पॉझिटिव्ह विचारांचं असं हे बोलणं ठेवलं पाहिजे. म्हणजे त्या आपल्या मनाला जी सवय लागते ती सवय ही अशी लागते. आता जाताना आपण गाडी ड्राईव्ह करत असताना मध्येच जर गाडी बंद पडली तर पटकन आपल्या मनात विचारतो आपण, कधी कधी सेल्फ टॉक असतो बघा आपल्याशी, आपण सेल्फ टॉक सुद्धा करतो. तो सेल्फ टॉक काय असतो, अरे आता गाडी बंद पडली, आता काय करू, हा विचार आपल्या मनामध्ये नेहमी येतो. तर हा जो सेल्फ टॉक असतो, तर आता गाडी बंद पडली आता काय होणार, हा विचार करण्यापेक्षा ठीक आहे गाडी बंद पडली तर हरकत नाहीये, येईल नक्की कोणीतरी मदतीला, हा जर आपण विचार केला तर नक्कीच कोणीतरी मदतीला येतं. मला एक किस्सा असा आठवतोय, आम्ही नाशिकला सापुताऱ्याला जात होतो. सापुताऱ्याला सगळ्यांना माहिती आहे की किती उंच चढ आहे, आणि आम्ही चढत असताना तिथे एका ठिकाणी खाली एका सिनेमाचं शूटिंग चालू होतं, आणि म्हणजे गाडी चालत असताना लक्ष तिकडं गेलं आणि मग गाडी चढवण्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, आणि त्यामुळे गाडी पटकन वर चढवणं जरा कठीण व्हायला लागलं. माझ्या मनात असा विचार आला की नाही चढणार आहे गाडी, काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडीशी गाडी खाली सरकली आणि मग परत आम्ही तिला फोर्स केला, म्हणजे एक्सिलेटरवर पाय दाबल्यामुळे ती गाडी परत जोरात अशी वर गेली, आणि मी विचार केला की नाही काही होणार नाही, गाडी अगदी व्यवस्थित वर जाईल. तुम्हाला खरं सांगते, आपण जसा विचार करतो तसं ते घडतं, आणि त्याप्रमाणे गाडी बरोबर वर चढली. प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटत असते की आपल्याला पैसे हवेत, पण आपल्याला हे पैसे का हवेत, कशासाठी हवेत, यावर आपण विचार करायला पाहिजे. कारण की आपण तो विचार केला तर ते आपण म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे ब्लॉकेज असतात, जे ब्लॉक्स झालेले असतात विचार, ते आपण काढले पाहिजेत. म्हणजे मग आपल्याला पुढचं चांगले विचार करता येतात. म्हणजे व्हायब्रेशन्स आपले जे असतात ते विचार चेंज करू शकतात आपले, आणि हे विचार जे असतात हे आपला म्हणजे जे हे व्हायब्रेशन्स असतात ते पॉझिटिव्ह असतील विचार, आणि जर ग्रॅटिट्यूड आपला चांगला असेल तर हे जे असतात हे विचार आपोआप बदलतात. म्हणजे काल दिवसभर किंवा आज दिवसभर मी काय चांगलं घडलंय माझ्या आयुष्यात, असं जर आपण रात्री झोपताना विचार केला, चांगलं काय घडलंय हा विचार केला आणि तो जर मनात घेऊन झोपलो, तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण सकाळी चांगले विचार घेऊनच आपण उठू. आता कधी कधी बघा आपल्या मनामध्ये इंट्युशन्स येतात. आता इंट्युशन्स म्हणजे काय असतं, आतला आवाज असतो. तर हा जो आतला आपला आवाज असतो ना, हा आतला आवाज आपण कधी कधी म्हणतो बरं का की मला इंट्युशन्स येत होते बरं का की मी अमुक एक गोष्ट करायला नको, तरी पण मी ती केली म्हणून असं झालं, असं बऱ्याचदा सगळ्यांच्या तोंडून आपण ऐकतो, हो की नाही. तर हे जे इंट्युशन्स म्हणजे जे आतले आवाज असतात, तर ते तुम्हाला जर नकारात्मक येत असतील तर तुम्ही थोडंसं थांबा, आणि थांबल्यानंतर तुम्ही तिथे त्याच्यावर विचार करा थोडासा की हे नकारात्मक आहे, मग आपण करावं की नाही करावं. मग तिथे पॉझिटिव्ह कसं करता येईल हा विचार तुम्ही करा, आणि इंट्युशन जर पॉझिटिव्ह आले तरच तुम्ही ती गोष्ट करा.
आपण जसं मनाला वळण लावू तसं आपल्या मनाला वळण लागतं. कधी कधी तर काय होतं की आपण नुसता विचार करूनच दमून जातो. आणि तो नुसता विचार करून आपण का दमतो? कारण की आपण कधी कधी आळस करतो, कामाचा कंटाळा करतो की नको मला आता हे काम नाही करायचं असा विचार करतो. परंतु तो विचार करताना मग आपण विचार करतो की नाही मी थोड्या वेळाने उठेल, मग अजून धुणं पडलंय बाई, ते कपडे धुवायचे ते धुवेन, अजून वाळत पण टाकायचे, बापरे अजून स्वयंपाक व्हायचा आहे, हे सगळे विचार करून आपण थकतो. का तर ते विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि ते विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये गेल्यानंतर मग इतकं थकायला होतं की त्या थकण्यामुळे आपण काम करण्याचा आपला जो आळस आहे तो आणखीन वाढतो. म्हणून बघा तुम्ही कसं असतं की आपल्या मनाला तुम्ही कसं वळण लावाल, त्याच्यापेक्षा तुम्ही जर पटकन उठलात की नाही नाही आता उठावं, पटकन कामं करावीत, असा जर तुम्ही विचार केला आणि पटकन उठून काम केलं तर नक्की तुमचं काम लगेच 100% होणार. ओशोने असं एक टेक्निक केलेलं आहे, माइंड सेट कसं करायचं. तुम्हाला ते नक्कीच सापडेल इंटरनेटवर, तुम्ही ते बघा, वाचा आणि मग त्यावरती तुमचा विचार जो असेल तो तुम्ही बदलू शकता. आत्ता मी जो इथं आकर्षणाचा नियम सांगितला आहे तर तो नियम तुम्हाला आवडला का मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही तो अनुभवून बघा की तुम्ही जसा विचार करता तसं खरंच घडतं की नाही हे तुम्हाला कळेल. या वर्षचा एक उदाहरण मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन. तोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढचा जो आता मी तुम्हाला उदाहरण देईल ह्या नियमाचा ते तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.